नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचं बोलणं आज नाही, अशी आपल्या मराठी भाषेमध्ये एक उक्ती आहे. आणि ऑब्व्हियस आहे, त्याचा अर्थ मी तुम्हाला अगदी सविस्तर समजवण्याची गरज नाही. आजच्या राजकारणातले अनेक नेते, प्रवक्ते किंवा अगदी काही विश्लेषक, पत्रकार सुद्धा आपण काय काल बोललो होतो हे विसरतात आणि आजचं आपलं पांडित्य सांगत असतात. आणि या पार्श्वभूमीवर आज आणखीन एक निवडणुकीचा निकाल आलेला आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचा निकाल आलेला आहे. काल तुम्हाला माहिती आहे की रविवारी महाराष्ट्रातल्या 288 नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लागले होते. आणि त्याची चर्चा इतकी जोरात चालू आहे की महाराष्ट्रालगत दक्षिणेला गोवा नावाचं एक छोटं राज्य आहे. त्या छोट्या राज्यामध्ये फक्त 2 जिल्हे आहेत, एक उत्तर गोवा आणि दुसरा दक्षिण गोवा. आणि त्या दोन्ही ठिकाणून लोकसभेच्या उमेदवार निवडले जातात. त्यालाच ते जिल्हा पण म्हणतात, नॉर्थ गोवा, साऊथ गोवा. या गोव्यातल्या 2 जिल्ह्यांची जिल्हा परिषद निवडणूक ही पार पडली. रविवारी मतदान झालं आणि आज सोमवारी या मतदानाची मोजणी चालू आहे. आणि अर्थातच तिथे सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाला फार मोठं यश मिळतंय. दोन्हीही मला वाटतं जिल्हे धरले तर फक्त काहीतरी 50 जागा वगैरे आहेत. आणि मी जेव्हा बोलतोय तेव्हा साधारण 15-17 जागांचे निकाल हाती आलेले होते. आणि इतका वेळ होण्याचं कारणही आहे, गोव्यामध्ये जी जिल्हा परिषद निवडणूक झालेली आहे त्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम वर आरोप करायला जागा नाही. तुम्हाला माहितीये की गेली 20-25 वर्ष आपल्या देशामध्ये जवळजवळ सगळ्या निवडणुका ह्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएम यावर आपल्याकडे मतदान होतं. आणि एक बटन दाबलं की त्या मतदान केंद्रामध्ये किंवा त्या मशीनमध्ये नोंदलेली मतं आहेत त्याचे आकडे एका फटक्यात दिसतात. ती मोजत बसावी लागत नाहीत, मतं मोजावी लागू नयेत यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ही नवी मतदान यंत्र तयार केली आणि ती दीर्घकाळ वापरात आहेत. पण त्यातून आपला पराभव होतोय तो लोकांनी आपल्याला नाकारल्यामुळे नाही, तर ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड करून भारतीय जनता पक्ष, काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा आणि त्यांच्या बरोबरच्या पक्षांचा खोटा पराभव घडवून आणतं. हा आरोप गेली 5-7 वर्ष आपण सातत्याने ऐकतो आहोत. अगदी त्यामध्ये गडबड आहे असा आरोप करत 2015 मध्ये केजरीवाल हे 70 पैकी 67 जागा जिंकून दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. 2020 मध्ये तेच केजरीवाल परत एकदा ईव्हीएमचं रडगाणं गात गात 70 पैकी 62 जागा जिंकून दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. जर ईव्हीएम मध्ये गडबड असती तर केजरीवाल इतक्या प्रचंड बहुमताने दिल्लीचे 2दा मुख्यमंत्री होऊ शकले नसते. पण सांगायचं, समजवायचं कोणी, म्हणून म्हटलं की कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचं बोलणं आज नाही. मतमोजणीपूर्वी ईव्हीएम वर अविश्वास व्यक्त करणारे केजरीवाल बेशरमपणे 67 जागा आपल्या पक्षाला मिळाल्यानंतर मुख्यमंत्री झाले होते. पण त्यांनी ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप निकालानंतर चुकूनही वापरला नाही, तो पुढच्या निवडणुकीत वापरला. आणि म्हणून मी त्याला कोडगेपणा म्हणतो. हा कोडगेपणा आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उलट्या टोकाचे निकाल आल्यानंतर ईव्हीएम मध्ये गडबड, वोट चोरी वगैरे वगैरे सुरू झालं. पण महाराष्ट्राबरोबरच झारखंडच्या निवडणुका झाल्या होत्या आणि झारखंडमध्ये भाजप जिंकू शकतं असे ओपिनियन पोल, एक्झिट पोल असताना सुद्धा भाजपचा पराभव झाला. आणि विरोधातली झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आघाडी बहुमताने सत्तेवर आली.
तरी झारखंड मधलं मतदान बरोबर आणि महाराष्ट्रात गफलत, हा जो बेशरम आरोप सरसकट केला जातो त्याला मी कोडगेपणा म्हणतो. जर निवडणुकीच्या मतदान यंत्रामध्ये गडबड असेल तर ती महाराष्ट्रात असेल तितकीच ती झारखंडमध्ये असणार, हरियाणात असेल तर तितकीच ती काश्मीरमध्ये असणार. पण काश्मीरमध्ये आम्ही जिंकलो तर निवडणुका बरोबर, ईव्हीएम मध्ये गडबड नाही. झारखंडमध्ये आम्ही जिंकलो तर गडबड नाही, पण आम्ही हरतो तिथे निवडणुकीच्या यंत्रात, मतदान यंत्रामध्ये गडबड आहे, हे म्हणूनच कोडगेपणाचं लक्षण आहे. आणि मग काय म्हणायचं, हिम्मत असेल तर कागदी मतपत्रिकांवर, बॅलट पेपरवर मतदान घेऊन दाखवा. हे सतत सांगितलं जातं ना. अगदी तुम्ही सोशल मीडियामध्ये काँग्रेसचे समर्थक, भाजपचे विरोधक यांच्या कॉमेंट वाचा. अरे काय नाही, सगळं फिक्स केलेलं आहे, निवडणूक आयोग फिक्स केलेला आहे, सुप्रीम कोर्ट फिक्स केलेला आहे, ईव्हीएम हॅक केलेला आहे. हिम्मत असेल तर भाजपने कागदी मतपत्रिकेवर म्हणजे बॅलट पेपरवर निवडणूक घ्यावी आणि जिंकून दाखवावं. हे आव्हान भाजप स्वीकारत नाही, कारण भाजपच्या मनातच खोट आहे असंही सांगितलं गेलं. याला मी कोडगेपणा म्हणतो. कारण असे जे कोडगे आहेत, असे जे कोडगे लोक आहेत, मग ते पत्रकारांमधले असो, राजकारणातले असो, काँग्रेसमधले असो की उभाठा शिवसेनेतले असो, त्यांना मी कोडगे एवढ्यासाठी म्हणतो की जेव्हा कागदी मतपत्रिका वापरल्या जातात आणि त्यातही भाजपचा विजय होतो, तेव्हा मात्र यांची बोलती बंद झालेली असते. आपल्या कानावर काय पडलं नाही, आपण काय ऐकलं नाही, आपण काय बघितलं नाही, अशा प्रकारे हे लोक अचानक मौन धारण करतात, तोंडात गुळणी घेऊन बसतात. आणि आज मी तेच सांगायला आलोय, कारण महाराष्ट्राच्या लगत दक्षिणेला जे गोवा नावाचं एक छोटेखानी राज्य आहे, तिथे नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा अशा दोन्ही जिल्हा परिषदांच्या निवडणुका रविवारी पार पाडल्या, मतदान, आणि ते मतदान अजूनही मोजणी चालू आहे. सोमवारी सकाळपासून चालू आहे, पण निकाल अर्धे पण लागलेले नाहीत. याचं एकमेव कारण त्या निवडणुका ईव्हीएम वर म्हणजे मतदान यंत्राच्या आधारे झालेल्या नाहीत. गोवा सरकारने किंवा गोव्याच्या निवडणूक व्यवस्थेने तिथे कागदी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयोग करून दाखवलेला आहे. एक प्रकारे भाजप विरोधक, काँग्रेस, शिवसेना, उबाठा जे कोणी असतील, टीएमसी पासून, त्या सगळ्यांनी जे आव्हान दिलं होतं भाजपला, ते गोव्याच्या निवडणूक यंत्रणेने स्वीकारलेलं आहे आणि गोव्यामध्ये कागदी मतपत्रिकेवर जिल्हा परिषदेचं मतदान घेण्यात आलं. अर्थात त्याचं कारणही आहे, गोवा हे छोटं राज्य आहे. म्हणजे मुंबईच्या एका लोकसभा खासदाराच्या मतदारसंघाची जितकी मतदान संख्या आहे तेवढी गोव्याच्या संपूर्ण राज्याची मतदार संख्या नाहीये. 20, 25, 30 लाखाच्या आसपास मला वाटतं सगळ्या गोव्याच्या मतदारांची लोकसंख्या आहे. आणि मुंबईतला एक लोकसभा मतदारसंघ सुद्धा जवळजवळ 25 ते 30 लाख मतदारांचा असतो, काय 20 लाखांचा असेल. तर त्यामुळे अगर गोव्याची मतदार संख्या कमी इतकी असेल तर कागदी मतदान मोजायला एक दिवस सुद्धा पुरेल, हे लक्षात घेऊन हा प्रयोग गोव्याच्या मतदान यंत्रणेने केलेला आहे. आणि ते होऊन सुद्धा जे आरंभीचे निकाल, मला वाटते 15-17 निकाल मी बघितले किंवा त्याचे काय कल असतील ते बघितले, तर त्यामध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे 16 पैकी काय 17 पैकी 10 जागा भाजपच्या आघाडीवर होत्या किंवा जिंकलेल्या होत्या. याचा अर्थच सरळ असा आहे की मतदान यंत्रातून मतदान हो किंवा कागदी मतदान पत्रिका असोत, त्या दोन्ही ठिकाणी मतदार भाजपला कौल देतो, याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की वोट चोरी, ईव्हीएम हॅक असले आरोप जे बेछूटपणे केले जातात, त्यांना गोव्याच्या मतदाराने अक्षरशः थोबाड रंगवून मारलेले, थोबाड रंगवून मारले.
कारण 16-17 पैकी 10 जागा आरंभीचे मतमोजणी चालू असताना भाजपकडे सरसकट झुकताना जर निकाल दिसत असतील तर मतदान पत्रिका कागदाची असो किंवा यंत्रातलं मतदान असो, दोन्हीकडे एकाच बाजूला मतदाराचा झुकाव दिसतो. आता याच्या पुढचा आरोप हे असले कोडगे लोक काय करतील याची कल्पना करा. पहिल्यांदा मतदान यंत्रणेमध्ये गडबड आहे, ईव्हीएम मध्ये गडबड आहे, मतदान पत्रिकेमध्ये गडबड आहे, चुनाव आयोग भाजपची एक शाखा विभाग झालेला आहे, सगळ्यांची मिलीभगत आहे, हे आरोप केले जात होते. आता अशा पद्धतीत गेल्यानंतर राहुल गांधी पुढचा आरोप काय करतील याची कल्पना करा. उद्धव ठाकरे पुढचा आरोप आदित्य ठाकरे काय करतील? ते म्हणतील मतदार आणि मोदी, मतदार आणि भाजप यांची मिलीभगत आहे. मतदार आणि भाजप यांनी संगनमताने ठरवलेलं आहे की आपल्या विरोधातल्या लोकांना पराभूत करायचं. नाहीतर मतदार कागदी मतपत्रिका असून सुद्धा कमळ निशाणीवर शिक्का का मारतात? मतदार कागदी मतपत्रिका असताना सुद्धा भाजपला मत देतातच कसे, हा सुद्धा आरोप होऊ शकतो. ज्यांचा आपल्या मतदारांवर किंवा मतदान प्रक्रियेवर सुद्धा विश्वास नाही, ज्यांचा आपल्या मतदारावर विश्वास नाही, त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा करता येत नाही. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो. तो आपल्या ठराविक वर्षानंतर जी निवडणूक येते त्यामध्ये आपल्या पसंतीचा आपापल्या विभागातील उमेदवार निवडून देतो. तो ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाचा त्या मतदारसंघात विजय होतो आणि सर्वाधिक मतदारसंघामध्ये ज्या पक्षाचा विजय होतो त्यांचं बहुमत होतं, त्यांची सत्ता येते. पण निवडणूक तटस्थपणे होते याविषयी यापूर्वी कधीही शंका घेतल्या गेल्या नाहीत आणि इतक्या टोकाच्या शंका नाही. मतदान यंत्रामध्ये गडबड, मतदार यादीमध्ये गडबड, मतदार आयोगावर आरोप, इतका बेशरमपणा आणि कोडगेपणा यापूर्वी विरोधी पक्षांनी कधीही केला नव्हता. हा, अगदी भाजपने अडवाणींनी सुद्धा, ते पक्षाचे सर्वोच्च नेते असताना इलेक्ट्रॉनिक किंवा ईव्हीएम मतदान यंत्रावर शंका घेतली होती आणि त्यासाठी कोर्टात धाव घेतलेली होती. पण जेव्हा याविषयी खटला चालला, सुनावणी झाली आणि कोर्टामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, निवडणूक आयोगाकडून सांगितल्या गेल्या, याचिकाकर्ते म्हणजे भाजपकडून सांगितल्या गेल्या, पण निवडणूक सुप्रीम कोर्टाने जेव्हा निवडणूक यंत्रामध्ये, मतदान यंत्रामध्ये कुठलीही गडबड नाही असा निर्वाळा दिला, त्यानंतर पराभव पत्करून सुद्धा भाजपने कधीही पराभव झाला तरीही त्यावर शंका घेतलेली नाही. 2023 मध्ये, 2018 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यामध्ये भाजपचा पराभव झाला होता. लागोपाठ 10 वर्ष, 15 वर्ष सत्तेत असूनही भाजपचा पराभव झाला होता. अगदी भाजप त्या राज्यात सत्तेवर असताना पराभव झाला होता. तरीही भाजपने त्या निवडणूक प्रक्रियेवर किंवा ईव्हीएम वर शंका घेतली नव्हती आणि कागदी मतदान पत्रिकेची मागणी केलेली नव्हती. अगदी आत्ता 2024 लोकसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपचा अपेक्षाभंग झाला होता. भाजप 350-400 जिंकण्याच्या जागा अपेक्षा करत होता. त्या भाजपचा आकडा 240 वर येऊन अडकला. पण तरीही तो पराभव पचवत भाजपने निवडणूक यंत्रणेवर, निवडणूक आयोग किंवा मतदान यंत्र याच्यावर आक्षेप घेतला नव्हता. तो निकाल स्वीकारला आणि कंबर कसून लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करायला सुरुवात केली. एकेका मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी महिनोन महिने आधीपासून तयारी केली आणि हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली, बिहार या विधानसभा दणदणीत मतांनी जिंकून दाखवत भाजपने चमत्कार घडवला, पण कोडगेपणा दाखवला नाही.
की मतदान यंत्रात गडबड आहे. आता एवढं सगळं करून काही सिद्ध करता येत नाही, काही पुरावा नाही, तेव्हा राहुल गांधींनी एवढे मोठे कागद बाडच्या बाड आणलं आणि बघा दुबार मतदार आहे, कुठे कुठे जिवंत मतदार मेलेले दाखवले, पण त्यातले 15 लोक सुद्धा लाखोच्या लाखो संख्येने मतदारांची नावं यादीतून काढली आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं. असलं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने एकच सांगितलं की तुम्ही ज्यांची नावं गाळली आणि ते जिवंत आहेत, मेलेले नाहीत म्हणता, असे 15 लोक कोर्टात आणून दाखवा. यांना 15 लोक दाखवता आले नाहीत, 5 लोक दाखवता आले नाहीत. कारण खोटच बोलायचंय त्यासाठी पुरावे कशाला लागतात. दादांत खोटेपणा करायचा आणि निर्डावलेपणाने कोडगेपणाने खोटेपणा करायचा आणि वर सांगायचं हिम्मत असेल तर कागदी मतपत्रिकेवर मतदान घ्या, बॅलट पेपरवर मतदान घ्या. गोव्यामध्ये तिथल्या निवडणूक यंत्रणेने तेही आव्हान स्वीकारलं. तेही आता महाराष्ट्र मुंबईत चालू आहे ना, मुंबई महापालिकेत ठाकरे ब्रँडच जिंकणार. हिम्मत असेल तर कागदी मतपत्रिका घ्या. अरे कागदी मतपत्रिका देखील तुम्हाला झिडकारतात हे गोव्याच्या कागदी मतपत्रिकेवरच्या मतदानाने दाखवून दिलेलं आहे. तुम्ही नाकर्ते आहात, तुम्ही लोकांना नको आहात, हे सत्य आहे आणि तेच प्रत्येक निवडणुकीतून दिसतं. मग मतदानाचं माध्यम ईव्हीएम असो की कागदी मतपत्रिका असोत. आणि म्हणून मी तो शब्द वापरला की गोव्याच्या मतदाराने, गोवेकराने हा असला कोडगेपणा करणाऱ्यांचं थोबाड रंगवलंय कागदी मतपत्रिकेवर शिक्का मार. किंबहुना ईव्हीएम वर, मतदार यादीवर आणि निवडणूक आयोगावर नित्यनेमाने खोटे नाटे आरोप करणारे जे आहेत त्यांचं थोबाड गोवेकरांनी रंगवलं आणि हे खोटारडे आहेत, यावरच एक प्रकारे गोवेकर मतदारांनी शिक्कामोर्तब केलेलं. याला म्हणतात कोडगे कोडग्या 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 लाज नाही, कालचं बोलणं आज नाही. आणि म्हणूनच गोव्यामध्ये जे निकाल लागतायत त्याच्यावर चर्चा कुठे होते का? मला चुकून युट्यूबवर गोव्याच्या कुठच्या तरी कोकणी भाषेतल्या एका युट्यूब चॅनेलवर हे निकाल बघायला मिळाले, ज्याची आपल्याकडच्या मेनस्ट्रीम माध्यमामध्ये चर्चा सुद्धा नाही. का बुवा? का? वोट चोरी, ईव्हीएम याच्यावरच्या आरोपांना वारेमाप प्रसिद्धी देणारे जे आहेत त्यांनी तरी आज कागदी मतपत्रिकेवर मतदान होऊन सुद्धा भाजप जिंकतो याला सुद्धा तितकीच प्रसिद्धी द्यायला पाहिजे होती, पण ती दिली जात नाही, कारण यात सुद्धा कोडग्यांचा भरणा आहे. असो मित्रांनो, तुमच्या समोर ही लपवली गेलेली बातमी आणावीशी वाटली म्हणून व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.